नमस्कार. स्क्रोल करण्यापूर्वी 5 मिनटं थांबा. कारण तुम्ही तुमचे 5 मिनटं कोणत्याही फालतू व्हिडिओसाठी देणार नाहीत, तर तुम्ही हे देणार आहात तुमच्याकडे असणाऱ्या माणुसकीला. तुम्हाला मी लाईक आणि सबस्क्राईब किंवा तुमचे 5 मिनटं तुम्ही पुढचा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर दिलात तरी चालेल. आज आपण पुन्हा एकदा एक छान साधी सिंपल रेसिपी आणि एक चालू विषयावर चर्चा करणार आहोत. गेली 4 दिवस महाराष्ट्रामध्ये एक विषय चालू आहे. तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावच्या हत्तीणीचा, अर्थात माधुरीचा. आज पाहतोय आपण की माधुरी ही हत्तीण महाराष्ट्राच्या घराघरात पोचली आहे. पण ती सगळ्यांच्या मनामनात पोचली आहे. पण ती तिच्या लोकांपासून म्हणजे तिच्या गावापासून खूप लांब गेली आहे. ती आज गुजरातच्या वंटारा या अरण्यात पोचली आहे. खरं तर तिला तिथे तिच्या पुढील चांगल्या आरोग्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. माधुरी सहजासहजी तिथे पोचली नाही, तर कोर्टाच्या आदेशावरून तिला तिकडे पाठवण्यात आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जरी वरवर ठीक वाटल्या तरी प्रेम, माणुसकी, जिव्हाळा याचं काय? कारण गेली 36 वर्षे ही हत्तीण ज्या कोल्हापूरच्या नांदणी या गावी मोठी झाली, तिथून तिला जर काही कारणास्तव या ग्रामस्थापासून दूर केलं असेल तर तिच्या मानसिकतेचं काय? कारण तो मुका प्राणी आहे, त्याला सांगताही येत नाही. पण तिच्या प्रत्येक अश्रूमध्ये सगळ्या महाराष्ट्राला ती काहीतरी सांगत होती. तिला तिच्या लोकांना सोडून जायचं नव्हतं. गावकऱ्यांनी तर भरपूर प्रयत्न केले, भावनिक, आक्रमक दोन्ही पावलं उचलली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या गावकरी आणि माधुरीमध्ये असं काय नातं असेल? ही हत्तीण अतिशय प्रेमळ होती. इथले गावकरी तिला गावातील एक सदस्यच मानत होते. तिथल्या लोकांनी तिला मोठं होताना पाहिलं होतं. ती 36 वर्ष त्या गावामध्ये राहत होती. लहान मुलांपासून मोठा थोर व्यक्तींना तिच्याबद्दल प्रेम होतं. अशा प्रकारे भावनिकरित्या ते त्या माधुरीमध्ये गुंतले होते. प्रत्येकाला तिला पाठवताना अंतःकरण जड झालं होतं. गावकऱ्यांनी तर शक्यतो सगळे प्रयत्न केले, मात्र काहीच उपयोग झाला नाही. ती गेली. आता तिथे तिचं नवीन आयुष्य चालू झाले. नवीन परिसर, नवीन मित्र, नवीन लोक आणि तिची विशेष काळजी तिथे घेतली जाईल. पण हे सगळं असलं तरी तिला जे पाहिजे ते तिथे मिळेल की नाही माहीत नाही. आता सगळा महाराष्ट्र तिला आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राजकीय, सामाजिक सगळ्या स्तरातून प्रयत्न चालू आहेत. गावकरी त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देत इतकीच प्रार्थना आपण करत आहोत. आपण आपल्याकडून काही होत असेल तर तेही आपण करण्याचा प्रयत्न करू. मीही हा व्हिडिओ बनवून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्यामध्ये असलेला एकता सगळ्यांना दिसेल. धन्यवाद.